नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। आणि जर का व्हिडिओ आवडला तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी एक डॉक्टर आहे। माझे वय 45 आहे। मला एक 18 वर्षाची मुलगी आहे। जेव्हा तिने कॉलेजला ॲडमिशन घेतले त्या कॉलेजमध्ये तिच्यासारखीच दिसणारी एक दुसरी मुलगी होती। जेव्हा मी त्या मुलीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले, कारण त्या दोघीही अगदी जुळ्या बहिणींसारख्याच दिसत होत्या। त्यांच्यामध्ये तीळ मात्रही फरक नव्हता। पण माझ्या मनात प्रश्न आला की माझ्या पत्नीने तर एकाच मुलीला जन्म दिला होता, पण जेव्हा मला सत्य माहीत झाले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली। माझ्या मुलीचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते। त्यामुळे सोनालीने आता कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि त्याच कॉलेजमध्ये एक रागिनी नावाची मुलगी होती। ती पूर्णपणे माझ्या मुलीसारखीच दिसत होती। त्या दोघांमध्ये जरासुद्धा फरक नव्हता। सर्वांना तर आधी असेच वाटत होते की त्या दोघीही सख्या बहिणी आहेत, परंतु हळूहळूच माहिती झाले। कॉलेजला ॲडमिशन घेण्याआधी त्या दोघी एकमेकींना ओळखतही नव्हत्या। तेव्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटले। या गोष्टीमुळे त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली। डॉक्टरांची मुलगी सोनाली स्वभावाने शांत होती आणि रागिनी मात्र स्वभावाने चंचल होती। फक्त स्वभावानेच त्या दोघी वेगळ्या दिसत होत्या, अन्यथा त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत जुळत होत्या। त्यांना सारखे कपडे दिले असते तर त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, एवढे साम्य होते त्यांच्यात दोघीत। हळूहळू आता ही गोष्ट रागिनीच्या कुटुंबियांना कळाली होती, परंतु तिच्या कुटुंबियांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही। रागिनीचे वडील वकील होते, तरीही त्यांनी ही गोष्ट ऐकून सोडून दिली, कारण ते मुलींना जास्त महत्त्व देत नव्हते। पण दुसरीकडे सोनालीचे वडील डॉक्टर निशांत त्यांना ही गोष्ट माहिती झाली तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले, कारण त्यांना सोनाली एकुलती एक मुलगी होती। ते तिची खूप काळजी घ्यायचे। तिच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पूर्ण करत असत, तेव्हाच त्यांना शांतता मिळत, कारण त्यांची पत्नी सोनालीचा जन्म झाल्यानंतर हे जग सोडून गेली होती। आपल्या मुलीसाठी त्यांनी दुसरे लग्नही केले नाही। त्यांनी सर्व जीव तिच्यात ओतला होता। सोनालीच्या कॉलेजमध्ये आता वार्षिक स्नेहसंमेलन होते आणि नेहमीप्रमाणे डॉक्टर निशांत यांनी तिच्या कॉलेजला हजेरी लावली। तिने आपल्या वडिलांसोबत रागिनीची भेट घेतली। रागिनीने तिच्या वडिलांना हात जोडून नमस्कार केले आणि त्या दोघींमधील ही समानता पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले। ते रागिनीकडे एकटक पाहू लागले। हे पाहून सोनाली तिच्या वडिलांना म्हणाली, तुम्ही काय पाहत आहात आणि काय विचार करत आहात? आहे ना ती एकदम माझ्यासारखी? डॉक्टर निशांत रागिनीला पाहून स्तब्ध झाले होते। त्यांना काही सुचत नव्हते। त्यांनी तिला विचारले, तुझे नाव काय आहे? ती म्हणाली, माझे नाव रागिनी। तेव्हा त्यांनी तिला पुन्हा विचारले, तुझे आईवडील कुठे आहेत? ती नाराज होऊन म्हणाली, माझे आईवडील आले नाहीत, त्यांना या गोष्टी आवडत नाही। त्यानंतर डॉक्टर निशांत त्यांना म्हणाले की जा बाळा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या। तेव्हा त्या दोघेही एकमेकांचा हात पकडून आपल्या इतर मित्रांसोबत निघून गेल्या। त्यानंतर डॉक्टर कार्यक्रम तर पाहत होते, पण त्यांचे मन तिथे नव्हते। त्यांचे लक्ष दुसरीकडेच होते। बसल्या बसल्या त्यांना आठवले की आपण रागिनीच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर तर घेतलाच नाही, आणि तसाही कार्यक्रम संपला। सोनाली रागिनीला घेऊन तिच्या वडिलांकडे आली आणि तिच्या वडिलांना म्हणाली की पप्पा, आपण रागिनीलाही आपल्या गाडीने तिच्या घरी सोडूया। ते म्हणाले, तिला घ्यायला कोणी आले नाही का? तेव्हा सोनाली म्हणाली की तसं नाही, तिचा भाऊ आला असेल, पण मला तिचे घर पाहायचे आहे। तिचे वडील म्हणाले, ठीक आहे। रागिनीचा भाऊ खरोखर मोटरसायकल घेऊन तेथे उभा होता, पण सोनालीने त्यालाही आपल्या गाडीत येण्यासाठी आग्रह केला आणि रागिनीही काहीच बोलली नाही। त्याच निमित्ताने डॉक्टर निशांतला रागिनीचे घर पाहता आले। रागिनीचे घर आल्यावर ती गाडीतून उतरू लागली। तेव्हा निशांतने तिला विचारले, बाळा, तुझ्या घरात फोन आहे का? तेव्हा ती म्हणाली की घरात नाही, पप्पांच्या ऑफिसमध्ये आहे। तेव्हा त्यांनी तिच्याकडून तिच्या वडिलांचा नंबर घेतला आणि आपल्या डायरीत लिहिला। रागिनी त्यांना बाय करून आपल्या घरात निघून गेली। हे दोघेही आपल्या घरी निघून आले, पण रात्री झोपल्यावर वडिलांना झोप येत नव्हती। त्यांच्या मनात सारखाच विचार येत होता की दोन सारख्या वयाच्या मुलींमध्ये एवढी साम्यता कशी राहू शकते। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी रागिनीच्या वडिलांना फोन केला आणि फोन उचलून आधी त्यांना सगळा परिचय दिला
त्यानंतर तिच्या वडिलांना विचारपूस करू लागले की तुमच्या मुलीचा जन्म 21 मे 2005 नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे का? हे ऐकून रागिनीचे वडील त्यांना म्हणाले, हो, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात. माझ्या मुलीचा जन्म त्याच दिवशी झाला आहे. हे ऐकून डॉक्टर निशांत चकित झाले आणि मनातल्या मनात विचार करू लागले की त्यांच्या मुलीचाही जन्म याच दिवसाचा आहे. आत्तापर्यंत मी अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ऐकल्या होत्या, पण वास्तव जीवनातील असे काही होऊ शकते का? त्यांचे मन हे मानायला तयार होत नव्हते की असेही घडू शकते की एकाच दिवशी 2 मुली अगदी सारख्या वेगवेगळ्या परिवारात जन्माला येऊ शकतात. आता जेव्हापासून त्यांनी रागिनीच्या वडिलांना फोन केला होता आणि त्यांना सत्य माहीत झाले होते, तेव्हापासून ते खूप शांत राहू लागले. ते खूप विचार करू लागले, पण कुठल्याही निष्कर्षापर्यंत ते अजूनही पोचले नव्हते. दुसरीकडे रागिनी या गोष्टींपासून अज्ञात होती. तिला आपल्या वडिलांचे दुःख आणि काळजी समजत नव्हती. पण एके दिवशी आपल्या वडिलांना मिठी मारून ती म्हणाली, पप्पा, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? त्यावर ते म्हणाले, नाही बाळा. मग त्यांना म्हणाली की मग तुम्ही एवढे शांत शांत का राहता? माझ्याशी बोलत का नाही? तुम्हाला असे पाहून मला चांगले वाटत नाही. त्यांनी हसून आपल्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला म्हणाले, रविवारी रागिनीला आपल्या घरी बोलावून घे. आपण सर्व मिळून कॅरम खेळूया. हे ऐकून सोनालीला खूप आनंद झाला, पण तिच्या वडिलांच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांना काहीतरी निरीक्षण करायचे होते. रविवारच्या दिवशी गाडी घेऊन सोनाली आपल्या मैत्रिणीला घ्यायला आली आणि डॉक्टर निशांत त्यांची वाट पाहत गार्डनमध्ये फिरत होते. आता बराच वेळ झाला होता, पण सोनाली अजून रागिनीला घेऊन घरी परतली नव्हती. त्यानंतर काही वेळाने त्यांना गाडी येताना दिसली, पण त्या गाडीत सोनाली एकटीच होती. रागिनी तिच्यासोबत आली नव्हती. तिच्यासोबत तिची दुसरीच मैत्रीण आली होती. पण सोनालीला ही गोष्ट माहीत नव्हती की तिच्या वडिलांच्या मनात काय चालले आहे. ती तिच्या वडिलांजवळ गेली आणि त्यांना म्हणू लागली की चला आता आपण कॅरम खेळूया. स्वाती कॅरम खेळण्यात खूप तरबेज आहे. स्वातीला पाहून डॉक्टर निशांत काहीही बोलू शकले नाही आणि हळूच आपल्या मुलीला म्हणाले की ती तुझी मैत्रीण कुठे आहे? रागिनी येणार होती ना, ती का आली नाही? तेव्हा सोनाली तिच्या वडिलांना म्हणाली की तिला कॅरम खेळण्यात रस नाही. डॉक्टर निशांत खूप नाराज झाले, पण नाही, आपल्या मुलीसोबत कॅरम खेळू लागले. आपल्या मुलीसोबत खेळता खेळता त्यांचा मूड थोडा ठीक झाला. एके दिवशी योगायोगाने रागिनी स्वतः आपल्या भावासोबत डॉक्टर निशांतच्या हॉस्पिटलमध्ये पोचली. तिचा चेहरा सुजला होता. तिची दाढ दुखत होती. तिला पाहून त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांना तिचे निरीक्षण करायचे होते. कारण त्या दिवशी त्यांना या गोष्टीत यश मिळाले नव्हते. त्यांनी हर्ष इलाज केला आणि सोबतच हेही निरीक्षण केले की तिचे मागचे 2च दात आहेत. घरी गेल्यावर सकाळी उठून त्यांनी सोनालीच्या दातांचेही निरीक्षण केले आणि ते पाहून ते खूप आश्चर्यचकित झाले की सोनालीचेही मागचे 2च दात होते. आता त्यांना पक्का विश्वास बसला होता की सोनाली आणि रागिनी दोघीही सख्या बहिणी आहेत. त्यांच्यासमोर नक्कीच कोणीतरी काहीतरी केले असेल, म्हणून त्या एकमेकांपासून दूर झाल्या. त्यांना असे वाटू लागले की कदाचित त्यांच्या एका मुलीला कोणीतरी चोरले आहे, कारण जेव्हा त्यांच्या पत्नीला दिवस गेले होते त्यावेळी ते परदेशात गेले होते आणि जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हाच ते घरी परत आले होते. यामागील सत्य जाणून घेण्यासाठी ते नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी तिथे सर्व प्रकारची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. तेथील सर्व रेकॉर्ड पाहिले, पण त्यात त्यांना एकच अपत्य आहे असे दाखवले होते. थोड्या वेळानंतर त्यांनी असा विचार केला की रागिनीचा रेकॉर्ड चेक करावा, आणि तर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नकार दिला. परंतु तेथील एक डॉक्टर त्यांच्या ओळखीचे होते, त्यामुळे ते रागिनीचा रेकॉर्ड पाहू लागले. तिच्या रेकॉर्डमध्ये 2 जुळवा मुली असल्याचा रेकॉर्ड लिहिला होता. त्या दोघांमध्ये एकाचे वजन जास्त तर एकाचे वजन कमी होते. ते पाहून ते विचार करू लागले की दोघांच्या वजनामध्ये एवढा फरक का होता, आणि जुळ्या मुलांचे वजन तर इतर मुलांपेक्षा थोडे कमीच असते, तर एकाचे वजन एवढे नॉर्मल का होते. त्यांनी सर्व रेकॉर्ड तपासून पाहिले आणि आपल्या घरी निघून आले. पण अजूनही त्यांच्या शंकेचे निरासन झाले नव्हते. घरी येऊन ते विचार करत होते की जर सोनाली रागिनीची बहीण आहे तर माझा मुलगा कुठे आहे. आता ते रात्रंदिवस हा विचार करू लागले. रागिनी सोनालीला भेटण्यासाठी नेहमी येत असे आणि तिला खूप आनंदही होत असे.
आणि तिला खूप आनंदही होत असे। एके दिवशी डॉक्टरांनी त्या दोघींचे रक्त चेक केले, त्यांचे हातपायांचे ठसे घेतले आणि एक्सरे काढले, अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या। सोनाली रागिनीला म्हणाली, पप्पा आपल्याला यासाठी तपासत आहेत की त्यांना पाहायचे आहे की आपल्याला काही आजार तर नाही ना? त्यांना हे सर्व करायला खूप छान वाटते। डॉक्टर निशांतने त्यांच्या जेवढ्याही चाचण्या केल्या त्यामध्ये असे निदर्शनास आले की त्या दोघी सख्या जुळवा बहिणी आहेत। त्यांची आता दुविधा मनस्थिती झाली होती। आता त्यांना हे कळाले होते की त्या दोघी बहिणी आहेत, पण त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न उभा होता की मग त्यांचा मुलगा कुठे आहे? ते विचार करू लागले की कोणीतरी मुलं बदललेले आहेत, पण असे का केले होते? मुलांना का बदलले होते? असा प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरत होता। आणि सोनाली तर एक सुदृढ बाळ होती, मग तिला असे का बदलण्यात आले? त्या विचारात बसलेच होते, तेवढ्यात त्यांचा एक मित्र त्यांच्याजवळ आला आणि त्यांना विचारू लागला की तू काय विचार करत आहेस? ते म्हणाले, कोणतीही महिला आपल्या बाळाला कोणत्याही कारणास्तव दुसऱ्यासोबत बदलते। त्यांचा मित्र हसून त्यांना म्हणाला की आपल्या भारतीय संस्कृतीत सगळ्यात आधी तर मुलांसाठी असे केले जाते। एवढे ऐकून डॉक्टर निशांतने त्यांच्या मित्राला थँक्यू म्हटले आणि म्हणाले की तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे। आणि अचानक त्यांना आठवले की जेव्हा ते रेकॉर्ड पाहण्यासाठी गेले होते त्या रेकॉर्डमध्ये मुलगा नावावर काट मारून मुलगी असे लिहिले होते। आता त्यांना पूर्णपणे विश्वास बसला होता की काहीतरी चुकीचे झाले आहे, मुलांमध्ये कोणीतरी फेरफार केला आहे। रागिनीचे वडील एक प्रतिष्ठित वकील होते, त्यांच्याकडे पैशांचीही काहीच कमी नव्हती, मग त्यांनी असे का केले? आता एके दिवशी डॉक्टर निशांत रागिनीच्या घरी न सांगताच गेले। त्यावेळी सर्वजण घरीच होते। त्यांना पाहून रागिनी त्यांना विचारू लागली, अंकल सोनाली का आली नाही? तेव्हा ती तिला म्हणाले, बाळा मी घरून आलो नाही, मी माझ्या हॉस्पिटलमधून येथे आलो आहे तुझ्या हाताचा नाश्ता करण्यासाठी। हे ऐकून सर्वजण हसू लागले। रागिनीचे वडील त्यांना म्हणाले की तुम्हाला जे हवं ते सर्व काही मिळेल। आता रागिनीची आई तेथे येऊन बसली। डॉक्टर साहेबांनी अचानक त्यांना विचारले, या दोघांमधून जुळवा कोण आहे? हा प्रश्न ऐकून रागिनीची आई चकित झाली आणि रागिनीलाही हे ऐकून आश्चर्य वाटले होते, कारण तिने सोनालीला कधीही आपल्या जुळवा भावाबद्दल काहीही सांगितले नव्हते। रागिनीचे वडील त्यांना म्हणाले की रागिनी आणि आरव दोघं माझी जुळवा मुले आहेत। डॉक्टर साहेब आरवकडे एकटक पाहत होते, कारण तो दिसण्यात डॉक्टर निशांत सारखाच होता। त्यांच्या मनात एक लहर आली आणि ते म्हणाले, वकील साहेब लोक किती विचित्र आहेत की मुलांसाठी पोरांची अदलाबदली करतात। त्यांना पोरांची अदलाबदली करताना जराही लाज वाटत नाही। मुलांसाठी लोक दुसऱ्यांचे मुलं चोरतात। रागिनीच्या वडिलांना काही कळत नव्हते की ते कशाबद्दल बोलत आहेत। ते फक्त त्यांच्या गोष्टींना होकार देत होते आणि म्हणाले की या जगात काहीही होऊ शकतं। तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले की होऊ शकतं नाही, असे झाले आहे। आमच्याकडे एक केस अशी आहे की त्या नवरा बायकोला मी पोलीस स्टेशनला जमा करू शकतो। माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत। हे ऐकून रागिनीच्या आईला शॉक बसला होता आणि वकील साहेब आश्चर्याने ते सर्व काही ऐकत होते। पुढे डॉक्टर साहेब म्हणाले की पण मी असे काही करणार नाही। आणि एवढे बोलून तिरप्या नजरेने त्यांनी रागिनीच्या आईकडे पाहिले। ती थरथर कापत होती। डॉक्टर निशांत तेथून गेल्यावर वकील साहेब त्यांच्या पत्नीला म्हणाले, डॉक्टर साहेब अशा प्रकारे बोलत होते की जसे ते आपल्यालाच उद्देशून बोलत आहेत। पतीच्या तोंडून हे शब्द ऐकून ती अजूनच घाबरली आणि तिला आता कळून चुकले होते की डॉक्टर साहेब तिलाच उद्देशून बोलले आहेत। तिला तिचा भूतकाळ आठवला। लग्नाआधी ती खूप चंचल स्वभावाची होती, पण वकील साहेबांशी लग्न केल्यानंतर तिच्या जीवनातील आनंदच गेला होता, कारण वकील साहेबांचा स्वभाव थोडा विचित्र होता। त्यामुळे ती खूप शांत राहू लागली होती। कितीतरी वेळा तर तिला असे वाटत होते की सर्व काही सोडून आपल्या माहेरी निघून जावे, पण प्रत्येक वेळी तिची आई तिला समजावून सासरी पाठवून देत असे। जेव्हा पहिल्यांदा तिला मुलगी झाली होती त्यावेळी तिचा पती खूप नाराज झाला आणि रागातही होता। मुलीला जन्माला घातली या कारणावरून तिचा पती तिला त्रास देऊ लागला। ती एकटी बसून रडत असे आणि तिला खूप वाईटही वाटत असे। तिच्या दुसऱ्या प्रसूती दरम्यानही तिला 2 जुळ्या मुली झाल्या। हे पाहून ती खूप नाराज झाली आणि तिला आता काळजी वाटू लागली। त्यामुळे तिच्यासोबत तिची बहीण होती, ती तिच्या बहिणीकडे अपेक्षेच्या नजरेने पाहू लागली। तिच्यावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला होता।
ती तिच्या बहिणीला म्हणाली, ताई काहीतरी कर, तेही गोष्ट सहन करणार नाही. एवढे बोलून ती बेशुद्ध झाली. तिचे दुःख तिच्या बहिणीकडून पाहावत नव्हते. ती अशिक्षित होती, पण आपल्या बहिणीसाठी तिला जे योग्य वाटले ते तिने केले. जेव्हा ती शुद्धीवर आली तिने पाहिले की वकील साहेब खूप आनंदी होते. त्यांना आनंदित पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. तिला असे वाटले की मी स्वप्न पाहत आहे आणि मी माझ्या पतीला ओळखण्यात चूक केली आहे असे तिला वाटू लागले. तेवढ्यात वकील साहेब म्हणाले, मी माझ्या मुलाला मोठा अधिकारी बनवेल. हे ऐकून ती सुन्न झाली आणि वकील साहेबांनी त्या मुलाला तिच्या जवळ दिले. ती आश्चर्याने आपल्या बहिणीकडे पाहू लागली आणि थोड्या वेळात वकील साहेब तिथून निघून गेले आणि तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने आपल्या बहिणीचे खूप आभार मानले. तिची बहीण तिला सांगू लागली की एका डॉक्टरला मुलगा झाला होता, मी त्याला बदली करून आणला आहे. ती एकच तर होती, पण या गोष्टीचे दुःख तिलाही वाटत होते. भूतकाळाचा विचार करून ती शांत झाली होती. रागिनी आणि तिचा मुलगा दोघेही तिला विचारपूस करू लागले की आई तुला काय झाले आहे, तुला बरं वाटत नाही का? तिने एक मोठा श्वास घेतला आणि त्यांना म्हणाली की नाही, मला फक्त एकटं सोडा. रागिनी तिला म्हणाली, आई जेवण कर. पण ती म्हणू लागली, मला भूक नाही आणि आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेली. ती झोपायला तर गेली होती, पण तिला झोप कुठे येत होती. ती रडू लागली आणि आपण केलेल्या अपराधाबद्दल तिला खूप वाईट वाटले. तिला असे वाटू लागले की मी माझ्या स्वार्थासाठी दुसऱ्या आईच्या कुशीतून तिचा मुलगा हिसकावून आणला आहे. मी खूप मोठा अपराध केला आहे आणि आयुष्यभर या ओझ्यासकट ती जगत होती. दुसऱ्या दिवशी रागिनीची आई तिच्यासोबत सोनालीच्या घरी गेली आणि डॉक्टर साहेबांना भेटली. तिला तेथे पाहताच डॉक्टर निशांत म्हणाले की या, मला माहीतच होते की तुमच्यापैकी एक किंवा तुम्ही दोघेजण मला भेटायला नक्की येणार आहात आणि याच कारणामुळे मी आज हॉस्पिटलला गेलो नाही. तुमचे येण्याचे कारण काय आहे? ती एका अपराध्यासारखी खाली मान घालून उभी होती आणि अचानक रडू लागली आणि डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर साहेब मी तुमची अपराधी आहे. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मला खूप मोठी शिक्षा व्हायला हवी. मी माझ्या स्वार्थासाठी तुमच्यापासून तुमच्या मुलाला दूर केले आहे. परंतु माझा विश्वास करा की मी हा पाऊल उचलण्याचे कारण माझे पती होते. त्यांना नेहमीच मुलींचा तिरस्कार होता आणि मला मुलगी झाली होती. त्यामुळे त्यांच्या भीतीने मी मुलांची अदलाबदली केली. मला माफ करा. सोनाली माझीच मुलगी आहे आणि आरव तुमचा मुलगा आहे. मला माझी मुलगी द्या आणि तुम्ही तुमचा आरव परत घ्या. या अपराधाबद्दल मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. आता मला माझ्या पतीची भीती नाही. असे समजा भीती तर आहे, पण ते दुःख सहन करण्याची शक्ती माझ्यात आली आहे. सोनालीने त्या दोघांमधील सर्व काही बोलणे ऐकले होते. ती धावतच आपल्या वडिलांजवळ आली आणि त्यांच्या पायात पडून म्हणू लागली, मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आणि रडू लागली. तिला असे पाहून डॉक्टरही भावूक झाले. या परिस्थितीची तर त्यांनीही कधी कल्पना केली नव्हती. त्यांनी तिला जवळ घेतले आणि म्हणाले की तू कॉलेजमधून केव्हा आली? आणि तिला म्हणू लागले की मुली आपल्या वडिलांचे पाया पडत नाही. तू का रडत आहेस बाळा? तुझ्याशिवाय तर माझे जीवन व्यर्थ आहे. ते तिला समजावतात आणि तिला जवळ घेऊन डॉक्टर म्हणाले की तू तर माझ्या आयुष्याचा भाग आहेस, माझं काळीज आहेस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आरवला घेऊन मी काय करू? तू माझी सोनाली आहे, माझी मुलगी आहे. आणि एवढे बोलून त्यांनी तिला मिठी मारली आणि तिला म्हणाले, आपण हे शहर सोडून देऊ आणि दुसरीकडे राहायला जाऊ. मी राक्षस नाही की तुला अशा ठिकाणी सोडून देईन जेथे मुलींचा कंटाळा आहे आणि मुलींची भीती आहे. तूच माझा मुलगा आणि तूच माझी मुलगी आहे. सोनाली म्हणाली, नाही बाबा, मला माहीत आहे की तुम्ही मला असुरक्षित पाहू शकत नाही, पण मी एवढी स्वार्थी नाही. आजपर्यंत तुमच्याकडून मला खूप प्रेम मिळाले आहे आणि मला ते कायम टिकवायचे आहे. मी तुम्हाला मुलापासून वंचित ठेवू शकत नाही. असे बोलताच त्यांनी तिला शांत केले आणि म्हणाले, तू जास्त समजदार झाली आहे आणि खूप बोलू लागली आहे. रागिनीच्या आईने सोनालीला पाहून शर्मेने त्याने आपली मान खाली घातली आणि तिला जवळ घेण्याचे धाडसही तिच्यात राहिले नव्हते. ती सोनालीला जवळही घेऊ शकली नाही आणि डॉक्टर साहेबांना म्हणाली की मी तुमच्यासारख्या देव माणसासोबत खूप मोठं चूक केली आहे. मी तुमची अपराधी आहे. तुम्हाला वाटेल ती शिक्षा मला द्या. आणि एवढे बोलून ती रडू लागली.
तेव्हा डॉक्टर निशांत तिला म्हणाले, मला तुम्हाला शिक्षा करायची नाही. भीती तर तुम्हाला तेव्हाच वाटायला हवी होती जेव्हा तुम्ही स्वार्थापोटी मुलाची अदलाबदली केली होती. मला माझी मुलगी माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. तुम्हाला तुमची चूक समजली आहे, मला यातच आनंद आहे. आणि हो, यापुढेही तुम्ही हे रहस्यच राहू द्या. तुम्हाला घरी जाऊन सर्व खरं सांगायची काहीच गरज नाही. तिने डॉक्टर साहेबांचे आभार मानले आणि तेथून निघून गेली. तर मग प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे खरंच रहस्य करायला हवं होतं का? खरं काय आहे ते कळायला हवं होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर का आजची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.